गाईस पहिले ठरलेलं की आम्ही नाही जाणार आहोत वरती, पण मी जायचंय ते बघा. आणि काठी पण घेतलंय चढायला. चला आता दर्शन घेऊन खाली पण जायचं वापस. चष्मा घाल मग ऊन लागते चलो बाबा इथून बघा. सचिन सचिन चल 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 यावरच आहे यावरच चला चलू. एवढंच आहे. अजून आहे तिकडे. हा मग तरी पण तवरा नाही आहे. आमचा कागद तिथून पुढची लोकांचा थांबा मग या. देखो आप रोते हुए चल रहे हैं अभी, पूरे प्राणायाम कंपल्सरी करो और कपालभाती रहते. बाबा फॉग ब पुढं नंतर लक्षात आलं मला गोळी खाल्ली. हवा जाम आहे. आता ऊन आलंय. तिथे बघा मंदिर आहे. गाईस व्ह्यू बघू शकता. आणि शिड्या बघा खूपच आहेत. आता अजून चढायचं शिड्या. या या चला या गाईज. बघा आता आम्ही किती वरती आलो आहोत. ओ आई गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. चलो या ब्रो. हाय हाय. अरे चुप रहा भाई, व्हिडिओ चालू आहे रे भाई. कट करा. हा र यार पण जाम दम लागतंय रे थांबल्यावर. चालतच राहू. चल पब्लिक पण जास्त आहे. तवरी नाही पण हाय ब्रो. मिरची कया अरे मिरची नाही पागल बाबा. आता मी पडलो असतो बघ. नाटक करू नका. मम्मीच्या तुम्ही उचलताय. बघू शकता तुम्ही कसे जमलेले आहेत. सगळ्यांची हवा टाईट झालेली. टाईट टाईट. आता जवळच आहे मंदिर, पण तरी पण चढायला तर लागेलच. आणि इथून विवाह किती छान आहे. आणि ते गरमी पण होत आहे. या आपलं पोरं कुठे माझा तुझा भाई. काय आता आम्ही लवकरच पोचणार आहोत. इथे बघा मंदिर जवळच आहे. पण सिद्धी दिदी कशी थकलेली आहे आमची विचारी. सगळीच विचारी झाली. सगळीच थकलेलंच आहे. पण भाई एवढं गरम होतं ना, म्हणून मी चप्पल काढली. चल बाबा, देवाची कृपाने आपण फायनली पोचलो. असं वाटतं 5-5 मिनिटाला स्टॉप घेऊ. चला
प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता थांब जाऊ नको वंशी जय देव हा एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती डोळेला देव गुंडा जय देव अंगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगण आनंद पूजन मवे वाळीन म्हणे मा मवे देव देव कायेन वाचा मते देव तुमा गौरी अन्नम सकलवस्मे नारायण वयामि गंगेश्वर ब्रह्मा रायन नामधरम देव शिवम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम प्लीज आता आम्ही तिथून वरतून आलो आहोत एवढं जस्ट फ्रेश जस्ट आणि आम्ही तिथे जाऊन आलो. तुम्ही इमॅजिन करू शकता किती पायऱ्या आम्ही चढलो. बाबा हिची तर हालत खराब झालेली. आता आम्ही रोपवेमधून डायरेक्ट खाली जाऊ आणि मग नाश्ता करू ना. अरे भाई थांब भाई उलट मम्मा दीदी. अच्छा तेच बाबा मी घाबरला बरोबर. हाँ चल चलो अभी हम रोपवे में जाएंगे. ये तो आइसक्रीम मी तो खाले बाबा जाम भारी. चलो अभी जाते हैं हम रोपवे में. काय आमची माणसं पूर्ण लुली भरलेली आहे. आता मी परत चालले. पूर्ण आमच्या बॅटऱ्या पूर्ण उतरलेल्या आहेत उतरलेला. सर्वांच्या. असं वाटतंय कधी घरी जातो आणि कधी काय खायला भेटतंय. खायचं नाही बाबा. झोप कवा मिळेल ना कवा नाही. बाबा लय पाय दुखायला लागले guys. आजा. Oh my God! हो व्हिडिओ काढा घ्यायची थोडीशी. अरे ते व्हिडिओ बनवायचे. तिथं बारी कामीच चाललंय. बाबा आता हालो जाताना फास्ट गेलेले ना. आता हालो जाताना वारा सुटला का ती यायची. बाबा हवा बघ कधी. कान बंद व्हायला लागलं तर. हवा सुटली. हा हालतोय पण. आपण पण घे थोडं. आय गेलो असं तर. यो पण मंदिरच आहे ना त्या भारी आहे. भाऊ बघ इकडे. बाबू इकडे बघ. तर गाईज आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये जेवायला आणि ते आम्ही तंदुरी रोटी मागवली. तंदुरी रोटी मागवले. तंदुरी रोटी मागवले आणि यो काय व्हेज कोल्हापुरी ना. व्हेज कोल्हापुरी आणि यो पण व्हेज पुलाव पण मागवले. तर आता मी खाते आणि सांगते की कसं आहे. उभा राहा का. मेरा भी 2 रोटी. कांदा और नींबू लेके आओ ना. कांदा और नींबू लेके आओ. नींबू. व्हेज कोल्हापुरी ओके आहे पण तंदुरी रोटी भारी आहे. बटरवाली आहे. मी जेव्हा व्हेज पुलाव येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते की व्हेज पुलाव कसं आहे.
गाईज आता पुलाव आला आहे, व्हेज पुलाव. ताटाला टेस्ट करून सांगते कसं आहे. सगळं रेडी असतं, फक्त गरम करत असतं. लवकर आहे. रोटी सांगू? हा बरोबर आहे, छान आहे. मला तर आवडला, पण मला व्हेज कोल्हापुरी तेवढी आवडली आहे, पण मला हा चांगला वाटतं. तर गाईज ज्या हॉटेलमध्ये आम्ही आता जेवलो ना, त्या हॉटेलचं नाव आहे हॉनेस्ट. आणि तो हॉटेल म्हणजे मला चांगलं वाटलं आणि चांगलं नाही पण वाटलं, कारण की ऑर्डर जर आपण दिली ना ती लेट येते. जेवण मस्त होतं, पण तो व्हेज कोल्हापुरी होती ती मला एवढी आवडली नाही. हा सगळा व्हेज review सांगायचा. नाही आवडली. तुम्ही कधी ट्राय नका करू. मला व्हेज पुलाव आवडला. आम्हाला पंजाबी थाली आवडली, खूप छान होती. आम्हाला नाही आवडलं, टेस्टच नव्हती. आणि आम्ही चीज मसाला मागवलेला, पण त्यात चीजच नव्हता. वा वा. तर गाईज आता आम्ही जाणार आहोत सोमनाथला. जेवण तर केलंय, आता आम्ही सोमनाथला जाऊ. आणि इथे बघा सगळे आता गाडीत बसतील आणि डायरेक्ट सोमनाथला निघू. आणि तिथे आम्हाला ते पायमध्ये पप्पा उद्या द्वारकाला जायचं आहे ना, आणि आज तिथंच काय फिरायचं आहे, गार्डन असता. मग आता डे 5 मध्ये आम्ही जाऊ द्वारकामध्ये, आणि आज आम्ही फिरणार आहोत गार्डन सोमनाथमध्ये. तर चला आता आपण जाऊया सोमनाथमध्ये जाऊ. तर गाईज आता आम्ही मंदिरात पाया पडायला जाऊ, द्वारकाला नाही जाणार आहोत. आणि आम्ही सोमनाथला पोचलो आहोत आणि इथे आम्ही स्टे करणार आहोत या हॉटेलमध्ये. तर चला आता आपण लवकर मंदिरात जाऊ आणि गार्डनमध्ये पण जायचं आहे. तर चला आता आपण जाऊया. गाईज आता आम्ही इथे पोचलो आहोत दर्शन घ्यायला, आणि इथे पार्किंग केली आहे गाडी. आणि आता चला आता आपण जाऊया लवकर दर्शन घ्यायला. पप्पा ट्रेनमधून जायचं आहे. गाईज इथे बघा आता आम्ही एंट्री केली आहे आतमध्ये. इथे बघा शॉप्स आहेत. हा बघा गाय शिवाचं, शिवाजी महाराजचं. आणि इथं चला आता आपण सोमनाथ मंदिरमध्ये जाऊ. इथं आहे मंदिर. नंबर बोल, कोणा जास्त बोल. गाईज आतमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, तर इथूनच बघा तुम्ही मंदिर. हा बघा असं आहे सोमनाथचं मंदिर, सोमनाथ मंदिर. आणि इथे बघा पब्लिक खूप आहे.